मंडळी नमस्कार, मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी. मी सध्या एका बातमीसाठी रेणापूर तालुक्यातल्या भोकरंब या ठिकाणी आलो होतो आणि काही म्हणजे 3:40 3:30च्या दरम्यान या भोकरंबा ठिकाणी फार जोराचा पाऊस, जो अवकाळी पाऊस आहे, म्हणजे गारपीट म्हणता येईल आपल्याला, एवढी गारपीट देखील झालेली आहे. पाठीमागं तुम्ही जर शेत बघत असाल तरी हरभरे आहेत बघा, हरभरे आहेत, अनेकाचे द्राक्ष बागा आहेत. इथं काय गावातले शेतकरी माझ्यासोबत आहेत. एकूणच नुकसान काय झालं आहे आणि कशा पद्धतीचं नुकसान आहे, शेतकऱ्यांना काय काय पिकाचं नुकसान झालं त्याबद्दल विचारत. आत्ता तुम्ही बघितलं तर काही वेळापूर्वी गारपीट झाली. सध्या आता गारपीट झालेली आहे. सध्या हरभऱ्याचं नुकसान झालेलं आहे, आंब्याचं आहे, केळीचं आहे. पण सध्या आता ही तात्काळ पंचनामे करावे साहेबांनी, ही विनंती आहे आमच्या शेतकऱ्याची. भोकरंबा गावातील पाऊस खूप झालेला आहे सध्या ह्या ठिकाणी. सगळे शेतकरी आहेत, आज हरभरे काढायला आलेले आहेत. आम्ही ज्यावेळेस घरात बी बसलो होतो त्यावेळेस गारपीटमध्ये पण पडलेली आहे घरामध्ये. पण आता सध्या तर परिस्थिती हरभरे काढायची चालू आहे सध्या. सध्या आता घाटे गळालेले आहेत सध्या शेतकऱ्याचे. काय झालंय, प्रत्येक वेळेस शेतकऱ्यावरती नुकसान म्हणजे हे सगळं आसमानी संकट येतं. आता बघितलं काही वेळा प्रत्येक वेळेस म्हणजे असं गारपिटीचा पाऊस झाला की शेतकऱ्यांचं आतूनात नुकसान होतं आणि ही न भरून निघणारं नुकसान आहे. आता कारण का पीक एकदम आता म्हणजे आता हार्वेस्ट करायचं आणि ते मार्केटमध्ये नेऊन विकायचंच आहे ना आता. तर हे आता असंच नुकसान आहे आता म्हणजे काढणीच्या टायमाचं. आणि आता केळी आहे कुणाची आता आंब्याची बाग आहेत, तर त्याचं भरपूर नुकसान आहे. त्याच्यामुळं शासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. नाही, बराच वेळा शासन काय करतं की मदतीसाठी फार घोषणा करत असतं. आता जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठाचा फार वाद सुरू झाला. शेतकऱ्याचं सरकार म्हणते, म्हणजे शेतकऱ्याला काय देतं, अधिवेशन तर सुरू आहे, पण देते काय सरकारचं काय धोरण आहे की असं म्हणणं येते की आता कारण की काय ॲक्च्युली पाऊस अचानक पडल्यामुळं काही कुणाच्या काढण्या चालू होत्या, हरभरा काढणी चालू होती. त्या हरभरा काढण्या असल्यामुळं काही माणसाला पळवाट करता येणार नाही ना आता सध्या. कारण की अचानक पाऊस येते, वारा वादन झालं, वाटोळं झालं आणि त्याच्या झापायचं कसं. आणि ती काही थोडंसं असं बऱ्याच ठिकाणी असतं काढणी, काही एक ठिकाणी काढणी नाही ना, प्रत्येक ठिकाणी काढणी असल्यामुळं शेतकरी एक शेतकरी कुठवर पळू शकणार आहे. त्याच्यावर शेतकरी धावपळ होऊ शकते. धावपळीमुळं माणूस परेशान होत आहे, परेशान झाले, नुकसान भरपूर व्हायला लागले. मग त्याच्यामध्ये आता शासनाने थोडंसं जबाबदारी घ्यावी. माझं म्हणणं येतं की कुठल्याही गोष्टीचं तात्काळ पंचनामे करून घ्यावे. ही गारपीट भरपूर झालेली आज, त्याच्यावर ठामपणे पटकन निर्णय घ्यायला पाहिजे या 2 दिवसात. कारण की पोट पंचनामे करून घ्यावे. तुम्ही बघत असाल तर आता तुमच्या समोरच गारांचा पाऊस पडला. शेतीमध्ये सध्या पीक आहे, उभारणीला आलेलं आहे, आता तोंडाला म्हणजे पीक आलेलं आहे. आता काय नुकसान झालेलं आहे? नुकसान म्हणजे इथं जास्त करून हरभऱ्याचं उत्पन्न जास्त आहे आमच्या भागामध्ये. हरभऱ्याचं नुकसान झालं आहे. आणि आताच मला माझ्या मित्राचा फोन आला होता, राहुल बिसे यांचं 4 एकर केळीचं नुकसान झालं आहे. आता फोन आला होता, माझ्या शेजारीच आहेत ते. आणि माझ्या शेतामधलं जे LNK लाईन जी आहे मेन, त्याचं एक पोल पडलं माझं, आत्ता पडलंय.